तर नमस्कार, मॅच अँड मसालामध्ये तुमचं स्वागत आहे. बऱ्याच दिवसांनी आपण परत हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, कारण की मध्यंतरी बऱ्याच दिवस खेळाच्या किंवा क्रिकेटच्या विश्वात फारशा घडामोडी घडत नव्हत्या. पण आता पुन्हा एकदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी असेल ही सुरू आहे, आणि ही सुरू असताना दुसरीकडे मात्र IPL 2025च्या खूप चर्चा मागील 2 दिवसापासून सुरू आहेत. आता 4-5 महिने जरी या स्पर्धेला असले तरी आत्ता चर्चा होण्याचं कारण म्हणजे नुकताच पार पडलेला IPL 2025चा लिलाव. तर नुकताच IPL 2025चा लिलाव पार पडला. 2 दिवस चाललेल्या लिलावात बऱ्याच खेळाडूंची देवाणघेवाण झाली. यात काही खेळाडू कोट्यवधीने विकले गेले, तर काही दिग्गज अनसोल्ड राहिले. तर या सर्वाचे काही की हायलाईट या व्हिडिओत पाहूया. तर लिलाव म्हटले की सर्वात महागडा खेळाडू कोणता, हा प्रश्न सर्वात आधी येतो. तर यंदाच्या लिलावात सर्वात महाग खेळाडू विकला गेला आहे रिषभ पंत, ज्याला 27 कोटींना लखनौ संघाने विकत घेतलं. त्यापेक्षा फक्त 25 लाखांना कमी हा KKRचा कॅप्टन असणारा श्रेयस अय्यरला पंजाबनं आपल्यासोबत सामील केलंय. तर दोघांनाही इतकी किंमत मोजण्यामागे ते कर्णधार पदाचे दावेदार आहेत हे नक्की. आणखी एक कर्णधार पदाचा दावेदार म्हणजे KL राहुल, जो लखनौचा कर्णधार होता पण आता दिल्लीचा कर्णधार दिसेल, ज्यासाठी दिल्लीने तब्बल 14 कोटी मोजले. याशिवाय आणखी एक मोठी बोली ती म्हणजे तब्बल 23 कोटी 75 लाखाची लागली ती अष्टपैलू व्यंकटेश अय्यरवर. व्यंकटेश अय्यरला तसा फारसा इतका अनुभव नसतानाही, त्याचा खेळ तितकासा दमदार नसताना इतकी मोठी बोली लागल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याला KKRनंच आपल्यासोबत ठेवत ते 23 कोटी 75 लाख दिले. तसंच पंजाब आपला संघ यंदा तरी ट्रॉफी उचलू दे या आशेत असल्याने मोठ्या पर्ससह बरीच मोठी खरेदी केली, ज्यात अर्शदीप आणि चहलसाठी प्रत्येकी 18 कोटी मोजले. बटलरसाठी गुजरातनं 15 कोटी 75 लाख मोजले असून अंबानी सर्वात महाग खरेदी केली आपला एक्स बॉलर ट्रेंट बोल्टच्या रूपात 12 कोटी 50 लाख इतकी. तसंच 12 कोटी 50 लाखांनाच RCBने जोश हेझलवूड आणि गुजरातने सिराजला विकत घेतलंय. तर मागील वर्षीचा सर्वात महागडा खेळाडू स्टार्क यंदा दिल्लीमध्ये खेळणार असून त्यासाठी दिल्लीने 11 कोटी 75 लाख मोजलेत. RCBने आपली सर्वात महाग खरेदी म्हणजे फिल सॉल्टला 11 कोटी 50 लाख मोजलेत. तसंच ईशान किशन यंदा प्रथमच मुंबईत नसणार, त्यासाठी 11 कोटी 25 लाख मोजत सनरायझर्स हैदराबादने त्याला आपल्यासोबत घेतलंय. याशिवाय स्टॉयनिसला पंजाबने आणि जितेश शर्माला RCBने प्रत्येकी 11 कोटींना विकत घेतलं. तसंच 10 कोटी 75 लाखांना दिल्लीने टी नटराजनला, गुजरातने रबाडाला आणि RCBने भुवनेश्वर कुमारला सोबत घेतलंय. तसंच चेन्नईने आपली सर्वात महाग खरेदी म्हणजे नूर अहमद याला 10 कोटींना आपल्यासोबत घेतलंय. तर यंदाच्या लिलावात पैशाच्या बाबतीत हे टॉपचे 20 खेळाडू असले तरी काही टॉपचे खेळ असणारे खेळाडू मात्र यंदा अनसोल्ड राहिले. ज्यात सर्वात मोठं नाव म्हणजे एकेकाळचा पुढचा सचिन तेंडुलकर समजला जाणारा पृथ्वी शॉ. यंग असूनही त्याला मागील काही कारकिर्दीत खास कामगिरी करताना आलेलं यंदा अनसोल्ड राहावं लागलंय. तसंच न्यूझीलंडचे दिग्गज खेळाडू केन विल्यमसन, डॅरेल मिचेल हेही अनसोल्ड राहिलेत. IPL ट्रॉफी विजेता कर्णधार डेव्हिड वॉर्नरही अनसोल्ड राहिला असून जॉनी बेरस्टोलाही कोणीच विकत घेतले नाही. स्टीव्ह स्मिथ यंदाही IPLच्या मैदानात दिसणार नाही. यात एक धक्कादायक म्हणजे भारताचा स्टार अष्टपैलू शार्दुल ठाकूर हाही यंदा अनसोल्ड राहिलाय. चेन्नईमध्ये मागील बरीच वर्ष खेळणाऱ्या शार्दूलला यंदा चेन्नईने रिटर्न केलं नाही आणि त्यानंतर लिलावातही कुणीच त्याला विकत घेतलं नाही. शार्दूलसह नवदीप सैनी, शिवम मावी, पियुष चावलासह उमेश यादव हे भारतीय यंदा अनसोल्ड राहिले. तर या अनसोल्ड खेळाडूंपेक्षा एक खेळाडू असाही आहे ज्याचं वय या कित्येक खेळाडूंच्या कारकिर्दीपेक्षाही कमी आहे. तो म्हणजे बिहारचा वैभव सूर्यवंशी. अवघ्या 13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सनं 1.10 कोटी देत स्वतःसोबत सामील केले. त्यामुळे अवघ्या 13व्या वर्षी IPLचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेला वैभव हा यंदाच्या IPLमध्ये की हायलाईट असेल नक्की. तर अशाच क्रिकेट विश्वातील आणि इतर व्हिडिओसाठी पाहत राहा पुढारी न्यूज.